नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यातील तिसरा पाठ आजी कुटुंबाचा आगळ या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि आवडतील देखील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा। तर या ठिकाणी बैठे खेळ दिलेले आहेत, कोणकोणते आहेत ते पाहूया। चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा। आता त्यानंतर दुसरा आहे मैदानी खेळ, विटी दांडू, भोवरे, गोट्या, सुरपारंब्या, कुरीचा डाव। तुम्ही 3 लिहिले तरीही चालतील। प्रश्न दुसरा, खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा। आजी, आजीचे दिसणे, आजीचे राहणीमान, आजीची शिस्त या 3 पॉइंट्सच्या आधारे आपल्याला आजीचे शब्दचित्र रेखाटायचं आहे। तर पाहूया। 1, आजीचे दिसणे। लेखकाची आजी 5.5 फूट उंच होती। तिचा गोरा रंग उन्हा पावसाने रापल्यासारखा झाला होता। 70 पार केलेली आजी काठीच्या आधाराशिवाय चालत असे। तिचे दात शाबूत व मोत्यांसारखे चमकणारे होते। डोक्याचे सर्व केस पांढरे झाले होते। आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती। 2, आजीचे राहणीमान। आजी पायात जुन्या पद्धतीच्या नालाच्या वाहना घालत असे। चोळी व लाल हिरवी नऊवारी इरकल लुगडी असा तिचा पेहराव असे। कपाळावरील गोंधन दिसू नये म्हणून त्यावर आजी बुक्का लावायची। 3, आजीची शिस्त। आजी शिस्तीच्या बळावरच सगळं घर सांभाळत होती। तिने घरातील सर्व सुनांना कामांची विभागणी करून दिली होती। प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर तिचा कटाक्ष असे। घरातील मुलांना खाण्यापिण्यात कुठेही कमतरता पडू नये यासाठी आजीचे जातीने लक्ष असे। मुलांना शिस्त लावण्यासाठी पाण्यात अन्न न टाकण्याची ताकीद देणे, अभ्यासाचे वळण लावणे या गोष्टी आजी करायची। प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। आता या ठिकाणी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेले आहेत, तर याची उत्तरे आपण पुढील प्रमाणे पाहूया। 1, आळस याची विरुद्धार्थी जोडी आहे उत्साह। 2, आदर याची विरुद्धार्थी जोडी आहे अनादर। 3, आस्था याची विरुद्धार्थी जोडी आहे अनास्था। 4, आपुलकी याची विरुद्धार्थी जोडी आहे दुरावा। प्रश्न चौथा, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा। त्यामध्ये अ, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो। तर या वाक्यातील वाक्प्रचार कोणता आहे? कटाक्ष असतो। आ, 2 व्यक्तींतील संवादाचा 3ऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच। तर या वाक्यातील वाक्प्रचार कोणता आहे? कानोसा घेणे। ई, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात। आता या वाक्यामध्ये 2 वाक्प्रचार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। पहिला आहे हुकूमत गाजवणे आणि दुसरा आहे नजरेतून उतरणे। प्रश्न 5वा, कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा। आता या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, तर पाहूया। अ, समुद्र किनारी रिकामी जागा सहल गेली होती। तर रिकाम्या जागी योग्य विशेषण आहे आमची। आ, खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद रिकामी जागा झाला। आता या ठिकाणी कोणते विशेषण येईल? द्विगुणित। ई, विजय अजयपेक्षा रिकामी जागा चपळ आहे। या ठिकाणी योग्य विशेषण आहे अधिक। ई, रवीला रिकामी जागा कैऱ्या खायला खूप आवडतात। तर या ठिकाणी योग्य विशेषण आहे आंबट। उ, मला गाणी ऐकण्याची रिकामी जागा आवड आहे। या ठिकाणी योग्य विशेषण आहे खूप।
राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु रिकामी जागा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. या ठिकाणी योग्य विशेषण आहे त्याचा. प्रश्न 6वा, खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. आता मध्यभागी आपल्याला शब्द दिला आहे आणि दोन्ही बाजूला त्याचे कोणकोणते अर्थ निघतात ते लिहायचं आहे. तर वर, तर वर म्हणजे वरची बाजू आणि वर म्हणजे नवरा. दुसरा शब्द आहे ग्रह, ताऱ्याभोवती फिरणारा गोल त्याला ग्रह म्हणतात आणि समज याला सुद्धा ग्रह म्हटले जाते. काठ, काठ म्हणजे काय? किनारा. काठ म्हणजे लुगड्याची किनार. अभंग, अभंग म्हणजे न भंगणारे आणि अभंग म्हणजे भक्तिपद्य. प्रश्न 7वा, स्वमत. यामध्ये आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. याचं उत्तर आहे, लेखकाच्या वाड्याच्या ढाळजेमध्ये दुपारच्या वेळेत बायका आपली कामे घेऊन येत. कामे पूर्ण करता करता त्यांच्यामध्ये विविध ठिकाणी घडलेल्या घटनांवर चर्चा होत असे. त्यातून त्यांचा मनोरंजनाचा हेतू तर साध्य होईल, सोबतच आजूबाजूला काय चालले आहे याबाबत त्यांना माहिती मिळे. ज्याप्रमाणे वर्तमानपत्राचे वार्ताहर बातम्या आणतात, संपादक या बातम्यांची शहानिशा करतात, मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात, त्याचप्रमाणे लेखकाच्या ढाळजेत आलेल्या बातम्या गावभर जाण्यापूर्वी त्यांची शहानिशा होत असे. आजी याची संपादक असे, त्यामुळेच आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होते असे लेखकाने म्हटले आहे. तुलना करा किंवा साम्य लिहा. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. उत्तर आहे, लेखकाच्या वाड्याच्या दाराची सागवानी लाकडाची भव्य आगळ वाड्याचे सर्व धोक्यांपासून संरक्षण करत होती. ही आगळ लावली की वाड्याला भरभक्कम संरक्षक कवच प्राप्त होत असे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरातील लोक निर्धास्तपणे झोपू शकत. त्याचप्रमाणे लेखकाची आजीही खंबीरपणे आपल्या शिस्तीने व मायेने कुटुंबाचे संरक्षण कवच बनली होती. आजीची शिस्त, सर्वांवर लक्ष ठेवून काळजी घेणे या सगळ्या गोष्टींमुळे कुटुंब निर्धास्तपणे राहत होतं. आजीच्या छत्रछायेखाली घरातील मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा प्रकारे जशी लेखकाच्या वाड्याची आगळ हे वाड्याचे कवच होते, त्याचप्रमाणे लेखकाची आजी त्यांच्या कुटुंबाचे संरक्षक कवच होती. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर आहे, प्रस्तुत पाठात ग्रामीण संस्कृतीच्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबत फार सुंदर वर्णन आलेले आहे. आजी या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्णपणे बजावावे यासाठी ती प्रयत्नशील असते. लहान मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तिला थोडा धाकही दाखवावा लागतो. एकत्र कुटुंब पद्धतीत 4 घरच्या 4 सुनांना योग्य न्याय देऊन वागवले जाते. अशा प्रकारे या कुटुंबातील प्रत्येकालाच आजीविषयी आदरयुक्त भीती आहे. आजीच्या कडक शिस्तीमुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा डोलारा व्यवस्थित सांभाळला जात आहे. अशा प्रकारच्या एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांचे संगोपन चांगल्या प्रकारे घडून येते व घराचा कारभारही सुरळीत सुरू राहतो. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, प्रस्तुत पाठाचे शीर्षक आजी कुटुंबाचं आगळ हे अगदी सुयोग्य आहे असे मला वाटते. आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर होय. आगळ लावल्यामुळे वाड्याचे संरक्षण होते. बाहेरील संकटांपासून घरातल्या लोकांना सुरक्षितता मिळते. त्याचप्रमाणे या कुटुंबातील आजी कुटुंब प्रमुख बनून कुटुंबाला आधार देते. आजीच्या शिस्तीमुळे, मार्गदर्शनामुळे घरातील प्रत्येक सदस्याला मानसिक सुरक्षितता मिळते. आजीचा घरातील आधार वाटतो. त्यामुळे या कुटुंबातील आजी कुटुंबाचे संरक्षण करणारे आगळ आहे. म्हणूनच आजी कुटुंबाचं आगळ हे पाठाचे शीर्षक मला योग्यच वाटते.
आले लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.